थैंक यू, धन्यवाद, सलाम, राम राम, जय भीम, जय हिंद, जय भारत, जय श्री राम। आता प्रत्यक्ष येऊ नका, मी काय करतो संचालक बोलून घ्या आणि पूर्ण हार एक संचालकाला एक हार त्याचं नाही आई पण पहले संचालकाला बोलून घ्या। आज जो दूध संघ का चुनाव हुआ है जिले का, ये जिला दूध संघ के अंदर आदरणीय कल्याणराव जी काळे साहब, आदरणीय हरिभाऊ जी बागड़े साहब और शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, बीजेपी, ये सारे पार्टियों के लोगों ने एक संगात आकर इस दूध संघ को विजय प्राप्त किया। मैं तहे दिल से उन सब का शुक्रिया अदा करता हूं और जिन्होंने मतदान दिया है उन सब के पास हम गए, उनको रिक्वेस्ट की, उनको विनती की, उनको गुजारिश की और ये दूध संघ के विकास के माध्यम से सारी पार्टियों के नेता एक संगात आए और वो एकता पैनल बनाए और एकता पैनल के सामने जो पैनल खड़ा था उसकी डिपॉजिट जब्त हो गई। इसकी मुझे बहुत खुशी है। मैं सभी संचालकों को, मेरी तरफ से मतदाताओं को, मैं और मेरे सारे साथी कल्याणराव जी होंगे, चाहे वो भुमरे साहब होंगे या उसके साथ संगात हरिभाऊ जी बागड़े साहब होंगे, इन सब के तरफ से उनका आभार मानता हूं। और ये दूध संघ में राजकारण नहीं आते हुए, कोई झंडा किसी का डांडा ये बीच में नहीं आते हुए, ये यहाँ सिर्फ एकता पैनल की एकता रहेगी और वो शेतकरियों के और किसान के हित में रहेगी। यही मुझे अपेक्षा है ये नए संचालक मंडल से। सर, भुमरे साहब आज दिखाई नहीं दे रहे, क्या बात? मैं दिखाई दे रहा हूं तो पूरा महाराष्ट्र दिखाई देता है। आपका देखने का नजरिया अलग होगा तो वो उनको जाके पूछो, इनसे बात करो। नहीं बोलना पड़ेगा, हिंदी। औरंगाबाद जिला दूध संघ के चुनाव के नतीजे आज आए हैं। उसमें सभी दूध उत्पादक लोगों ने, काश्तकारों ने अपनी जो एकता पैनल था उसके बारे में उपलब्धि हासिल करके दी है और सारे के सारे उम्मीदवार जीत कर आए हैं। इसमें कोई पार्टी का उम्मीदवार नहीं करते हुए सारी पार्टियां एक जगह आकर के चुनाव लड़ी है और उसमें सिर्फ जिला दूध संघ और काश्तकारों को मद्देनज़र रखते हुए ये चुनाव हुआ है। और इसके बारे में आप कोई और पार्टी अलग है क्या, ऐसी कोई राय नहीं देखते हुए मैं इतना ही कहूँगा कि सारे के सारे मतदारों को शुक्रिया अदा करूँगा और जो चुनाव जीत कर आए सारे जो मेंबर हैं उनको भी मुबारकबाद दूंगा। शुक्रिया। जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काळे, व्यासपीठावर निवडून आलेले सर्व संचालक, त्यांच्या पाठीशी उभे असलेले सर्व मतदार, कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि बहिणी, तर मागची 2009ला निवडणूक झाली होती आणि 2015ची निवडणूक तर बिनविरोध झाली होती। तशी या वेळेला बिनविरोध व्हावी अशी माझी सुरुवातीपासून इच्छा होती। कारण शांतपणे मला अनेक पत्रकार फोन करायचे की निवडणुकीत काय होणार आहे, किती पॅनल राहणार आहे, तुम्हाला काय वाटतं। मी त्यांना एकच उत्तर देत होतो की ही निवडणूक बिनविरोध झाली तर अधिक चांगलं होईल। ते बिनविरोध आम्ही संचालक निवडून येण्यासाठी नाही, माझ्या मनात कोण संचालक येईल कसं आहे त्याच्यापेक्षाही या संघाच्या भवितव्यासाठी आणि संघाचं भवितव्य चांगलं असेल तर दूध उत्पादकाचं भवितव्य आणि सोसायटी चालवणाऱ्याचं भवितव्य हे उज्ज्वल होतं। त्यासाठी इथं एकोपाने काम करण्याची आवश्यकता आहे। पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आम्ही गेली 10-12 वर्ष हे काम करतोय। पासून भैया हे जे हार आहे ते खाली करू, खाली सरकार सर्वांचा एकदा तर एकदम ते दूध संघाचं नाव ते पुढे येईल। खाली करावं द्या, खाली खाली
पर लगाने वाला भैया। आपण खाली एक चोपडे तयार चोपडे जायचा मुलगा होता खाली गेला का अरे इकडे बघा, इकडे बघा. खाली खाली ते चोपडे जायला होता मुलाला सांगितलं येत असाल तर ठीक आहे आपला करून घेऊ वो हार मत निकालो, बोलो. जरा बाकी लोक सर्व बसा जरा 2 मिनिटं बसा सर्व 2 मिनिटं बसा अरे बसा हे 2 मिनिटं बोलतील काहीतरी अरे बस, अरे बस. सर्व पक्षाच्या नेत्यांतर्फे त्यांचे आभार मानतो. जे विजयी झालेले त्यांना शुभेच्छा. जे पडलेले असतील त्या बिचाऱ्यांनी निवडणूक लढवली आणि आम्हाला मतदारापर्यंत जाण्याची संधी दिली आणि मी आणि कल्याणराव अनेक वर्षानंतर एकत्रित प्रचार केला. हाही जिल्ह्यासाठी एक चांगला संदेश आहे. जिल्हा दूध संघाचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ ज्यांनी संचालक बनवलं ते सर्व नेते कार्यकर्ते विविध संस्थेचे ज्यांनी मताचा हक्क बजवला या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे संघाचे नव्हे तर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आपले मार्गदर्शक आदरणीय हरिभाऊ नाना बागडे साहेब आमचे मित्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब खरं म्हणजे आताच नाना साहेबांनी मार्गदर्शन केलं. कल्याण काळे साहेबांनी काही भावना व्यक्त केल्या परंतु त्याचं प्रतिउत्तर म्हणून नानांनी जे दिलं त्याच्यामध्येही सत्यता आहे का शेवटी पक्षाच्या चिन्ह ज्या ठिकाणी राहील त्या ठिकाणच्या निवडणुका वेगळ्या होतात आणि पक्षाचा चिन्ह नसल्यानंतरच्या निवडणुका वेगळ्या होतात. त्याचा त्यांनी थोडक्यात खुलासा केला. बाकीचा मी करल नंतर. आजच्या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे उपस्थित पैकी आमचे 2 मित्र आदरणीय रमेश काका हे संचालक नाही येते हा तर रमेश काका आपले प्रमुख पाहुणे आहेत. म्हणजे झेरॉक्स का होते आदरणीय जयस्वाल भैयाजी आहेत आदरणीय चेअरमन साहेब आहेत किरण पाटील आहेत आणि 2 भगिनी पण आहेत आमच्या. आज शेवटचा अध्याय म्हणजे आपण गेल्या 15 दिवसामध्ये जी मेहनत घेतली त्याचा निकाल आणि या निकालाच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाच्या आपण ठरवलेले जे 14 उमेदवार होते ते 14चे 14
यापूर्वी 7 बिनविरोध विजयी झाले होते आणि 7 उमेदवार काल आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो आणि त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरल्यानंतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी काबाड कष्ट केले, मेहनत घेतली, त्याचं फळ म्हणून आज आपण सगळेजण इथे एकत्र आलो. या बैठकीला किंवा या महोत्सवाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे महसूल राज्यमंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब आणि आपल्या जिल्हा दूध संघाच्या या पॅनलचे सर्वात ज्येष्ठ नेते आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या समूहाला घेऊन चालणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊजी बागडे नाना आणि जेवढं संचालक मंडळ म्हणून निवडून आलं ते सगळे उमेदवार. खरं तर ही निवडणूक असं वाटली नाही की इतक्या शेवटच्या टप्प्यात जाऊन काही चुरशीची होईल. खरं तर आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्याला लाजवेल असं काम नाना तुम्ही काल करत होते की ज्या एका मतदारांनी कोण आला, कोण गेला, कोण नाही आला. खरं तर आमच्या सारख्याला हे शिकण्यासारखं आहे. तर मी ह्या वेळेला शिकून घेतलं तुमच्याकडे. मला 70 वेळेला धन्यवाद दिले पाहिजे की मला सुद्धा या पॅनलमध्ये ओढून घेतलं आणि मला ते शिकायला मिळालं. शेवटी पक्षाच्या लोक विशेषतः सत्तार साहेब, काळे साहेब संचालक मंडळ याच्यावर जो विश्वास दाखवला आणि प्रचंड बहुमताने हा पॅनल निवडून दिला त्याबद्दल मी सर्व दूध उत्पादक, सभासद, शेतकरी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर सत्तार भाई त्यानंतर काळे साहेब चला चालू करा. ऐका ये दूध संघ की जो एकता पैनल की चुनाव था, ये सब अनापोज था और मेरा पूरे तालुके में मैं पहले से 1 साल से ये दूध संघ के बारे में, चुनाव के लड़ने के बारे में हम सोच रहे थे और ये चुनाव की तैयारी भी करे थे. और इस वजह से ये जो एकत्र पैनल हुआ उसमें हमारे 3 कांग्रेस के उम्मीदवार भी इसमें जुड़ गए और मेरे को सब तरफ से, सब पार्टी की भी ये मेरे सब दोस्त कार्यकर्ता पूरे ज़िले में मेरे को आवाज़ हुई और मेरे को सबसे ज़्यादा वोट से ये इसमें चुनाव में वोट दिए. मैं इनका सबका यहाँ पे शुक्रिया अदा करता हूँ और जिन्होंने ये दूध संघ पे मेरे को भेजा है, मैं इसका विश्वास को तड़ा नहीं जाने दूँगा और सबके काम यहाँ पे मैं करने का काम करूँगा. ये मेरी गवाही रहेगी. कौन सा काम बाकी है दूध संघ में और कौन सा करना चाहेंगे? ये जो पाउडर प्लांट का जो अभी प्रस्ताव है उसके बारे में भी ये बहुत बड़ी है, वो प्रस्ताव भी गया हुआ है, वो पहले काम करेंगे. और जो दूध की जो क्वालिटी है और जो जिस लोगों को काऊ देने का काम करेंगे वो भी इस पर सोचने का काम करेंगे और क्या क्या देना चाहते हैं इसके बारे में भी. और शेतकरियों को जो दूध का जो रेट है, रेट के बढ़ाने के बारे में ये कैसा, यानी माध्यम कैसा बनना चाहिए आप शेतकरियों में और पब्लिक इसमें दूध की जो क्वालिटी है वो सुधारने का काम यहाँ पे करेंगे. और दूध को जो ग्रॉस लगता है, तुमका सुग्रास लगता है और जो खाने पीने का ये है उसमें से जो क्वालिटी बढ़ेंगे और उसमें से रेट भी मिलेगा. ये काम भी हम ये अगले दिनों में करने